जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. माझं नाव आहे टकलू पाटील. आज आपण जाणार आहोत पट्टा किल्ल्यावर, ज्याचं नाव आहे विश्रामगड. विश्रामगडाचा ट्रेक हा इथून शिवाजीनगर या गावापासून स्टार्ट होतोय. इथून आपण चढायलावर सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, थोडंच वर आल्यानंतर आपल्याला पट्टा किल्ल्याची इथे माहिती बघायला मिळते. नाव लिहिलेलं आहे पट्टा किल्ला, त्याच्यानंतर त्याची उंची लिहिलेली आहे 1380 मीटर. माहिती इथे दिलेली आहे. तर आता आपण वरती जाणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इथे आकर्षक असा एक हत्ती बनवलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक मॅप लावलेला आहे. या बॅनर लावलेला आहे म्हणजे, परंतु त्यावर मॅप आहे. त्या मॅपमध्ये आपल्याला पट्टा किल्ल्यावर कुठे काय आहे ते सर्व काही दिलेलं आहे. खाली बुरुज, शिवकालीन बंधारा, कोकण कडेलोट दरवाजा, अष्टभुजा पट्टाई देवी मंदिर, असे अनेक सर्वच गोष्टी दिलेल्या आहेत या मॅपमध्ये. हा मॅप आपल्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. तर मित्रांनो, आपला कॅमेरामॅन पिंट्या अतिशय दमलेला आहे, बघू शकता तुम्ही. पिंट्या भाऊ, जल्दी फोकस करो. मित्रांनो, या ठिकाणी एक गेट लागलेला आहे आपल्याला, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता एक गुफा बनवलेली आहे. मला वाटतं ही विश्राम करण्यासाठी बनवलेली असेल. इकडे तुम्ही बघू शकता एक मंदिर आहे, कोरीव लेण्याकडे. इकडे लक्ष्मण स्वामी महाराज गुफा. मधला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आतमध्ये लिहिलेलं आहे आत प्रवेश बंद. येऊन पोचलेलो आहेत.
मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक गुफा दिसलेली आहे. या गुफेमध्ये मंदिर आहे असं वाटतंय. बघू शकता तुम्ही, अगदी मोठी गुफा आहे भरपूर. मित्रांनो, थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला एक मंदिर दिसलेलं आहे. आता तुम्हाला मी थेट मंदिराचा व्ह्यूज दाखवतो. इथे तुम्हाला फोटो काढण्यासाठी चांगलं लोकेशन आहे. इकडे मंदिर आहे जिथे आता आपण जाणार आहोत. मित्रांनो, आपण मंदिराकडे चाललो होतो आणि चालता चालता आपल्याला बघा इथे काय भेटलेलं आहे. एक विहीर किंवा हौद बोलू शकता आपण त्याला. इकडे पण मध्ये पण खोदलेलं आहे. इकडे जी सापड दिसत आहे तुम्हाला, तिकडे पण खोदलेलं आहे. आणि इथे मला वाटतंय घोड्यांसाठी किंवा पिण्याच्या वापरासाठी हे पाणी साचवलं जात असेल. खूप मोठं असं आहे. मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता एक देवीचं मंदिर आहे. अतिशय उत्कृष्ट असं काम या मंदिराचं केलेलं आहे. कलर वगैरे अगदी छान आहे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला अंबरखान्याची पाटी दिसलेली आहे. त्या पाट्याची थोडीशी मरम्मत आपला मित्र पिंट्याने केलेली आहे, बघू शकता. इकडे हा अंबरखाना आहे. आता मी थेट तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, अतिशय मजबूत असं काम अंबरखान्याचं केलेलं आहे. इथे एक छोटासा दरवाजा आहे. यामधून आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता आवाज घुमायला लागलेला आहे. उत्कृष्ट अशी चित्रकला व आपण काय बोलू शकतो याला, कोरीव काम हे केलेलं आहे. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. आणि इकडे जे आहे छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले आहेत आणि आजूबाजूला पुतळे तयार केलेले आहेत. आवाज खूप घुमत आहे कारण खूप पॅकबंद असं हे काम केलेलं आहे. आतमधला व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. बघू शकता तुम्ही, हे जे पुतळे तयार केलेले आहे शिवाजी महाराजांचे मावळे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले आहेत अशी एक मूर्ती तयार केलेली आहे, बघू शकता. शिवाजी महाराजांची मूर्ती जी तयार केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जे काय आहेत सिंहासनावर बसलेले आहेत आणि आजूबाजूला मावळ्यांच्याही मूर्ती तयार केलेल्या आहेत. अतिशय छान हा नजारा आहे इथे. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता आता आपल्याला इथे शिवकालीन हत्ती हौदाची पाटी इथे दिसत आहे. आता आपण शिवकालीन हौदाकडे जाणार आहोत. तर मित्रांनो, आता शिवकालीन हत्ती हौदापासून वरती आल्यानंतर आपण बघू शकता आता इकडे आपण बुरुजाकडे चाललेलो आहेत. इकडे बुरुज आहे आपल्याला स्पष्ट दिसत आहे इथून. आता आपण तिकडे जाणार आहोत. या ठिकाणी एक विश्रांती घेण्यासाठी ठिकाण बनवलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता आपला पिंट्यावा जाऊन बसलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणावरून आपल्याला पवनचक्क्यांची एक रांग दिसत आहे. तिकडे पण भरपूर पवनचक्क्या बसवलेल्या आहेत. पवनचक्क्या बसवण्याचं कारण असं आहे की डोंगरावर भरपूर हवा असते, त्यामुळे इकडे पवनचक्क्या बसवलेल्या आहेत.
खोल खोल खूप हौद हे बनवलेले आहेत जवळजवळ. बुरुजाकडे जाणाऱ्या टेकडीपासून आपण उजव्या बाजूला वळाल्यानंतर आपल्याला शिवकालीन हौद पुन्हा दिसू लागतात. आपण बघू शकता. आणि मित्रांनो, फायनली आपण आता बुरुजाकडे पोहोचलेलो आहेत. या ठिकाणी खूप जास्त थंड वारा सुटलेला आहे आणि हे जे आहे या किल्ल्याचं सर्वात शेवटचं टोक आहे. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या बुरुजावर येऊन पोहोचलेलो आहोत. इथे बघू शकता एक शेड बनवलेलं असेल कदाचित पूर्वी, परंतु आता त्याची थोडीशी दयनीय अवस्था झालेली आहे. ह्या बुरुजाकडे आपण बघू शकता, इकडं आपल्याला सर्व काही निसर्गरम्य वातावरण दिसत आहे. खालची सर्वच गावं आपल्याला या ठिकाणावरून दिसू शकतात. ते जे आहे ते कळसुबाई शिखर आपल्याला दिसू शकते इथून. जय शिवराय मित्रांनो. तर आजचा ब्लॉग आपला इथेच संपतोय. बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरील व्हिडिओ सर्वात अगोदर दिसायला मिळेल.